नमस्कार, माझं डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे कर्करोगावरती मात, अर्थातच कॅन्सरवरती असणारे नवीन रोबोटिकचे उपचार। आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात कॅन्सर आणि रोबोटिक सर्जन असणारे डॉक्टर आशिष पोखरकर सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत। तर मी सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर आशिष पोखरकर सरांची। नमस्कार सर। डॉक्टर आशिष पोखरकर सर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सिनियर कॅन्सर आणि रोबोटिक सर्जन आहेत। मला विशेष करून सांगावं वाटतं की त्यांनी आपलं वैद्यकीय प्रशिक्षण हे बीजे मेडिकल कॉलेजकडून संपादन केलं आणि त्याच्या पुढे जाऊन विशेष करून ऑन्को सर्जरी म्हणजेच कॅन्सरवरील जे नवीन सर्जरीचे उपचार आहेत ह्याचं विशेष प्रशिक्षण त्यांनी टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाणून घेतलेलं आहे। यामध्ये विशेष करून लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरीमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं आहे। सध्या ते विशेष करून नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी चीफ कॅन्सर सर्जन म्हणून कार्यरत आहेत। भारतामध्ये नेहमीच हेड नेक कॅन्सरचं प्रमाण हे जास्त आहे। त्याचं मुख्यत्वे कारण म्हणजे तंबाखूचे व्यसन। त्याचबरोबर हेड नेक कॅन्सरमध्ये थायरॉइड कॅन्सरचे प्रमाण आहे जे मुख्यत्वे स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते। अप्पर एरोडायजेस्टिव्ह ट्रॅक ज्यामध्ये अन्ननलिकेचा कॅन्सर, स्टमक कॅन्सर, जठराचा कॅन्सर, त्याचबरोबर युरोजेनेटलमध्ये मुख्यत्वे किडनीचे कॅन्सर, मूत्राशयाचे कॅन्सर, प्रोस्टेटचे कॅन्सर याचेही प्रमाण आजकाल वाढलेले आहे। स्त्रियांमध्ये होणाऱ्या कॅन्सरमध्ये मुख्यत्वे स्तनाचे कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर, त्यानंतर सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचे कॅन्सर याचे प्रमाण जास्त आहे। रोबोटिक सर्जरी म्हणजे हे तर रोबोमुळे होणारी सर्जरी नाही आहे। हे सर्जनच ही सर्जरी करतो ती आपण रोबोटिक टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने करतो। याच्यामध्ये जी अद्ययावत रोबोटिक्समध्ये आजकाल जी डेव्हलपमेंट झाली आहे त्याचा फायदा घेऊन आपण ही रोबोटिक सर्जरी करतो। रोबोटिक सर्जरी ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत। याला कारण म्हणजे ही अद्ययावत टेक्नॉलॉजी आणि त्याच्यामध्ये यूज होणारे जे कन्झ्युमेबल ते अतिशय महाग आहेत आणि यामध्ये असणारी मोनोपॉली जी मुख्यत्वे बाहेरच्या कंपन्यांची आहे। हे सर्व जे कन्झ्युमेबल इम्पोर्ट केल्यामुळे महाग आहेत आणि ते पेशंटच्या आजकाल आवाक्याच्या बाहेर आहे। पण आता नवनवीन कंपन्या याच्यामध्ये उतरत आहेत। आपल्या भारतामध्ये सुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे। त्यामुळे हे तंत्रज्ञान निश्चितच कमी खर्चामध्ये सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत आहे। नोबल हॉस्पिटल खास करून जे ओनली JCI ॲक्रेडिटेड हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये ही रोबोटिक आम्ही रिसेंटली लॉन्च केलेली आहे। ज्याच्यामध्ये जो खर्च तुम्हाला लॅप्रोस्कोपिकच्याच दरामध्ये होणार आहे, खर्च होणार आहे, त्या खर्चामध्येच आपण आज रोबोटिक सर्जरी पेशंटला अवेलेबल करून देत आहोत।